नमस्कार, शालिनीज क्विक रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी ज्या साच्यावरच्या कुरड्या आहे त्या करून दाखवणार आहे. तर आपण ज्या पातळ कुरड्या होत्या ते पाहिल्या. तर आता मी त्याच कुरड्याचं जे होतं गहू घेतले होते आपण हे 5 ग्लास. तर हे गहू आपण धुवून स्वच्छ करून घ्यायचे आता आपल्याला. तर हे निवडून वगैरे घेतलेले आहे स्वच्छ. आता तर हे बघा, हे गहू धुवून स्वच्छ करत आहे मी. आणि असे धुतल्यानंतर आपल्याला हे गहू भिजू घालून ठेवायचे आहे 3 दिवस. तर हे बघा, हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता याच्यातलं पाणी आपण पूर्ण काढून घेणार आहोत. आणि हे पाणी काढल्यानंतर या गव्हामध्ये दुसरं छान नवीन पाणी टाकायचं. आणि याला भिजत घालायचं आहे आपल्याला 1 दिवस. तर हे आपल्याला 3 दिवस भिजवायचे आहे. तर रोज याच्यातलं पाणी काढून टाकत जायचं आणि नवीन स्वच्छ पाणी टाकत जायचं, नाहीतर खूप वास येतो. तर हे आता आपण पाणी टाकलं आहे, आता झाकून ठेवत आहे मी. तर हे बघा, हे तिसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. आता दुसऱ्या दिवशी पण मी पाणी काढून गहू भिजू घालून ठेवले होते. हे तिसऱ्या दिवशी बघा किती छान गहू फुगलेले आहे. तर असे फुगल्यानंतर यावरचं पाणी काढून टाकायचं. आणि हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक एकदम बारीक करायचं नाही. तर असे तुम्हाला मी दाखवते तसं तुम्ही पाणी टाकायचं आता यामध्ये. आणि हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आपल्याला. तर हे बघा, असे थोडा वेळ मिक्सरमध्ये चांगले याच्यातलं असं दूध निघेल चांगलं चिक असं वाटून घ्यायचे आहे. आणि हे वाटल्यानंतर हे बघा किती छान दूध असं निघत आहे बाहेर. तर हे हा चिक आहे सगळा गव्हाचा, जो आपल्याला कुरड्या करण्यासाठी लागणार आहे. तर असा चिक पूर्ण काढून घेतलेला आहे मी. हे बघा, पूर्ण गव्हाचा असाच काढून घ्यायचा आणि दोन्ही ह्याच्यात. तर आता हा चिक आपल्याला गाळून घ्यायचा आहे. तर गाळ्यासाठी गाळणीचा वापर करायचा, पण त्यावर कपडा पण टाकायचा, कारण का हा चिक जो असते तो तांबूस रंगाचा होऊन जाईल आपला जर गाळणीतून गाळला नुसता तर. तर त्यासाठी कपड्याचा वापर करायचा. आणि कपड्यातून हा चिक पूर्ण चांगल्या पद्धतीने गाळून घ्यायचा आपल्याला. तर यामध्ये थोडा थोडा चिक टाकायचा असा आणि पूर्ण असा गाळून घ्यायचा आहे आपल्याला हा. तर हे बघा, मी असा चिक टाकून घेते आता यामध्ये. आणि हाताच्या साह्याने तुम्ही किंवा चमच्याच्या साह्याने असं करून गाळून घ्या. पण हे खूप चिकट असते, त्यामुळे चमच्याच्या साह्याने होणार नाही. तुम्ही हाताच्या साह्याने त्याला चांगला गाळून घ्यायचा आहे. तर हे बघा, पूर्ण असा चमच्याच्या साह्याने हे करत आहे मी, पण शेवटी हाताच्या साह्यानेच आपल्याला करावं लागेल. तर म्हणून हे हाताने चांगला असा चीक गाळून घ्यायचा आपण. आणि हा चीक गाळल्यानंतर हा जो लादा उरेल तो पण दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचा आपल्याला. याच्यातही पाणी टाकून याच्यातलं पूर्ण पाणी आता आपल्याला नंतर काढून घ्यायचं आहे. तर हे एका आता तर हे बघा, हे काढून घ्यायचं दुसऱ्या भांड्यामध्ये. आणि हे सगळा चीक असाच गाळून घ्यायचा आहे आपल्याला आता चांगला. आणि असा गाळल्यानंतर हा जो चौथा उरेल तो पूर्ण चौथा आपल्याला पाणी टाकून अजून त्याच्यातून पण आपल्याला हे सगळा चीक काढून घ्यायचा आहे. तर मी आता जास्त घेतले होते, तुम्ही 2 ग्लासाचा सुद्धा करू शकता. 2 ग्लास घेऊ शकता, 3 ग्लास घेऊ शकता. जसं तुम्हाला कमी कुरड्या करायच्या असेल तसं करू शकता. तर 2 ग्लासाचे सुद्धा 2 ग्लास भिजू घालून तुम्ही गहू असं चीक काढून घ्या. आणि मला आता पातळ कुरडे पण करायच्या होत्या आणि साच्यावरच्याही करायच्या होत्या, त्यामुळे मी एवढे 5 ग्लास घेतले होते. तर तेवढ्या चिकामध्ये दोन्ही कुरड्या चांगल्या होतात, म्हणून मी तेवढं घेतलं होतं. तर तुम्हाला जर पातळ करायचे असेल तरी तुम्ही 2 ग्लास घ्या. किंवा तुम्हाला अशा साच्यावरचे करायचे असले तरी 2 ग्लास तुम्ही घेऊ शकता. तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही घ्या. आणि हे बघा, असं पूर्ण गाळून घेतला आपण ह्या चीक आता. तर गाळल्यानंतर हे चौथा जो उरला आहे याच्यात पण पाणी टाकून आपण छान याच्यातलं पांढरं पाणी आता पूर्ण चीक काढून घ्यायचं आपल्याला. तर हे बघा, आता मी हे पूर्ण एका वाट्यात काढून घ्यायचं असं मोठ्या. आणि त्यामध्ये पाणी टाकून हाताच्या साहाय्याने चांगलं चोरून यामधलं पूर्ण पांढरं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर
आता यामध्ये आपण पाणी टाकू स्वच्छवालं दुसरं, आणि पूर्ण असा चीक हाताच्या साहाय्याने मळून घ्यायचा आहे आपल्याला, आणि याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. तर हे बघा, पूर्ण हे चिकाचं पाणी आपण काढून घेऊ आता. आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला. बेल आयकॉन हे बघा, आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला. बेल आयकॉन दाबायला विसरू नका शालिनीज क्विक रेसिपीला. आणि असे दोन्ही हाताच्या साहाय्याने किंवा एका हाताच्या साहाय्याने तुम्ही हे पूर्ण चीक काढून घ्या. आणि चीक काढल्यानंतर हे पिळून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण, हे बघा. आणि हे मग वेस्टेज असते, हे फेकूनच द्यायचं आहे आपल्याला. तर हे पिळून टाकल्यानंतर हे काढून ठेवायचं. आणि हा जो पांढरा भाग आता चिक आला आहे आपला, तो पुन्हा अजून गाळून घ्यायचा आपल्याला त्याच कपड्यातून. तर असं सुती कपड्यातून तुम्ही गाळून घ्या, आणि चांगला पांढरा चिक तुम्हाला मिळेल मग. तर हे बघा, पूर्ण पिळून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला मी पातळ जशा कुरड्या करून दाखवल्या होत्या तशाच ह्या पण आहे. आणि चीक सेम काढण्याची प्रोसिजर आहे. तर तुम्ही तसंच करा. चीक काढण्याची, एकदा चीक काढला म्हणजे तुम्हाला दोन्ही कुरडे एका वेळेस होऊन जाईल. आता माझा व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी 2 व्हिडिओ बनवले याचे. तर त्यामुळे आता हे प्रोसिजर जे आहे चीक काढण्याची ते सेमच आहे. फक्त जे आपण आता पातळ कुरड्यासाठी पातळ करतो तसं करायचं. आणि हे बघा, सगळा चीक गाळून घेतला आता दोन्ही गंजामध्ये. आणि गाळल्यानंतर हा असाच ठेवून द्यायचा रात्रभर. आणि दुसऱ्या दिवशी मग याच्यावर सगळं असं तांबूस पाणी येईल, तर ते पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे मग. तर हे बघा, आता पूर्ण हा गाळ मग खाली बसून जाईल. हे बघा, गाळ खाली बसला आणि हे तांबूस पाणी आलेलं आहे पूर्ण वर. तर हे काढून टाकायचं आपल्याला. नाही तर हे काढलं नाही तर मग आपल्या कुरड्या पांढऱ्या होणार नाही. तर म्हणून हे बघा, पूर्ण काढून टाकलं. हळूच आपला गंज असा वाकडा करायचा आणि पूर्ण काढून टाकायचं हे सगळं पाणी. तर हे पाणी काढल्यानंतर हा चीक बघा किती छान पांढरा तुम्हाला दिसत आहे आतमध्ये. तर हा असा पांढरा चीक तुम्हाला मिळेल. आणि तुम्हाला जर अजून पांढरा पाहिजे असेल तर यामध्ये पाणी टाकून अजून एक दिवस ठेवून द्यायचं. आणि अजून दुसऱ्या दिवशी तसंच पाणी निघेल हे काढून टाकायचं, म्हणजे हे पूर्ण पांढरा चीक चांगला मिळेल तुम्हाला. तर हे चीक आता आपण असा काढून घेऊ. तर हे बघा, चमचच्या साहाय्याने तुम्हाला दाखवत आहे मी. तर हा पूर्ण चीक असा काढून घ्यायचा. आणि जर निघत नसेल तर यामध्ये पाणी टाकायचं आणि चीक पूर्ण थोडासा पातळ करून घ्यायचा. आणि अलगद निघते तो, काही तुम्हाला त्रासाची गरज नाही आहे. तर असा पूर्ण चीक तुम्ही चमच्याच्या साहाय्याने काढून टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण हा चीक आता. तर यामध्ये काही गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजे. आणि हा असा मिक्स केल्यानंतर जेव्हा आपण आता कुरड्या करायच्या आहे तेव्हा त्याला वापरायचं आहे. तर ह्या दोन्ही गंजातलं आता एकत्र करून घेऊ आपण. आणि एकत्र केल्यानंतर आता आपल्याला ह्या कुरड्या करायच्या आहे. तर आता असं तुम्ही अलग अलग ठेवला तरी चालेल, कारण का एका याच्या तुम्हाला पातळ करायच्या आहे आणि एका याच्या साच्यावरच्या करायच्या होत्या. पण मी आता एकत्र करून घेतला आणि एकत्र मिक्स करून घ्यायचा चांगला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्या कुरड्या करायच्या आहे त्या करू शकता. तुम्ही कलरच्या सुद्धा करू शकता. ह्या कलरच्या केल्या म्हणजे वेगवेगळे कलर टाका त्यामध्ये, आणि वेगवेगळ्या कलरच्या कुरड्या तुम्ही करून घेऊ शकता. तर मी आता पांढऱ्याच केल्या होत्या. तर तुम्ही बघू शकता हे. आता यामध्ये आपण थोडंसं वरचं पाणी काढून घेणार आहे. तर हा चीक जो आहे तो आता आपल्याला या साच्यावरच्या कुरड्या करायच्या आहे. हे बघा किती छान पांढरा निघाला आहे. तर आता असा पांढरा चीक आता घ्यायचा आणि असा पूर्ण चमच्याच्या साहाय्याने अजून काढून घ्यायचा याला. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे एकत्र केल्यानंतरचा. तर हे असं काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं निघत नसेल तर, कारण का हा चिकट आहे खूप. तर थोडंसं पाणी टाकून याला पातळ करून घ्यायचं आहे, एकदम पाणी टाकायचं नाही. तर असा चीक झाल्यानंतर आपल्याला आता साच्यावरच्या कुरड्या करायच्या आहे. तर त्यासाठी आपल्याला मग गरम पाणी ठेवायचं आहे. तर आता हे मी थोडंसं पाणी यामध्ये टाकते आणि हा चीक पूर्ण मिक्स करून घेणार आहे. तर हे बघा, पूर्ण मिक्स करून घ्यायचा असा.
आणि चमच्याच्या साहाय्याने अलगद होईल तो. बघू शकता तुम्ही किती छान पांढरा पांढरा चीक उतरलेला आहे. तर थोडं मेहनतीचं काम आहे, पण कुरड्या खायला चांगल्या लागतात. तर आता हे बघा गॅसकडे गेलेलो आपण आणि गॅसवर एक गंज ठेवला आहे. त्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. जास्त पाणी टाकायचं नाही, कारण का आपल्याला हे बघा गंजीभर पाणी आहे, तरी एक गडवा असेल पाणी हे. तर एवढं पाणी टाकून घेतलं मी आणि हे पाण्याला उकळी येऊ द्यायची छान. आणि मग त्यामध्ये हा चीक टाकायचा आहे आणि पटापट आपल्याला फिरवून घ्यायचा आहे. गाठी झाल्या पाहिजे नाही. तर आता आपण हा चीक यामध्ये टाकून घेऊ. गरम पाणी झालेलं आहे. तर हे बघा वाटीच्या साहाय्याने टाकून घ्यायचं आणि विस्कर आहे, विस्करच्या साहाय्याने फिरवा, नाहीतर मग चमचच्या साहाय्याने फिरवा. पण हे बघा गोळे व्हायला तयार झाले आणि आता याला पटपट आपल्याला चांगलं फिरवून घ्यायचं आहे. तर हे दोघीचं कामावर आहे, पण आता दोघी कोणी नसल्यामुळे मदतीला मी आता एकटीनंच केलं. तर हे विस्करणे काही जमणार नाही, म्हणून आता मी चम्मचच्या साहाय्याने पटपट हे फिरवून घेणार आहे. तर याला वेळ करू द्यायचा नाही. वेळ जर झाला तर याच्या गाठी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे आता मी 2 वेळा टाकलं आता आणि आता चांगलं फिरवून घेणार आहे मी. आणि याच्या गाठी ज्या आहे पूर्ण मोडून घ्यायच्या आपल्याला. तर हे बघा फिरवत असतानाच किती दाट होऊन राहिलं आहे ते. तर बघू शकता तुम्ही आता. आता अजून थोडंसं टाकून घेते मी आणि अजून चांगलं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. तर सांचीच्या सहाय्याने किंवा कपड्याच्या सहाय्याने तुम्ही गंज पकडा आणि हे बघा फिरवण्याची पद्धत बघा तुम्ही. असं तुम्ही चमच्याच्या सहाय्याने फिरवा, म्हणजे याच्या गाठी लवकर मोडून जाईल आणि हा जो चीक आहे तो प्लेन होईल चांगला. आणि चांगलं याला शिजू द्यायचं आहे आपल्याला 15 ते 20 मिनटं. आणि मधामधात 2-2 मिनिटांनी याला चांगलं फिरवत जायचं आहे. गॅस हा मीडियम किंवा मध्यम बिलकुल कमी करून ठेवायचा, म्हणजे कमी आचेवर शिजवायचं आहे आपल्याला याला. तर हे बघा किती दाट झालेला आहे. आपण शिजवत आहे तर आता हा पांढरा दिसत आहे, मग तो काचेसारखा दिसेल. याचा कलर पूर्ण चेंज होऊन जाईल. तर हा कलर चेंज होतपर्यंत आपल्याला चांगला शिजवायचा आहे, याला उकळी येऊ द्यायची. तर हे बघा चमच्याच्या साहाय्याने असं करायचं, म्हणजे याच्या गाठी ज्या आहे त्या पूर्ण मोडून जातील आणि आपल्याला चांगलं असं प्लेन मिश्रण मिळेल. तर हे असं आता झाकून ठेवायचं आहे आपल्याला. तर 2 मिनटं झाकून त्याला वाफ द्यायची आणि अजून 2 मिनटानंतर उघडून बघायचं आहे आपल्याला. तर उघडून बघल्यानंतर अजून फिरवायचं, अजून झाकून ठेवायचं. असं हे 15 ते 20 मिनटं करायचं आहे आपल्याला आणि चांगलं शिजू द्यायचं आहे याला, ह्या चिकाला. तर चांगलं शिजलं त्याच वेळेस ते आपल्या कुरड्या चांगल्या होईल. तर हे मिश्रण काचेसारखं दिसलं आलं पाहिजे आणि याचा कलर पण चेंज होईल थोडासा. तर हे बघा पूर्ण मिश्रण असं छान फिरवून घ्यायचं आणि फिरवल्यानंतर चांगलं शिजू द्यायचं याला. अजून झाकून ठेवायचं आहे आपल्याला, कारण का खाली बुडाला लागण्याची शक्यता असते आणि मग जळलं की ते चांगलं लागत नाही ना, काळं पण येईल चीक. म्हणून आपल्याला चांगलं फिरवत राहायचं आहे याला आणि 2-2 मिनिटांनी याला फिरवत जायचं पूर्ण. हे बघा कलर त्याचा किती चेंज झालेला आहे. अजून फिरवून घ्यायचं आहे याला आणि झाकून ठेवायचं आहे आपल्याला पूर्ण चांगल्या तऱ्हेनं. तर याच्या उकळ्या फुटू द्यायच्या आहे चांगल्या, आजूबाजूनं अशा उकळ्या येऊन राहिल्या त्याला, तुम्ही बघा. आणि असं झाकून ठेवायचं चांगलं आणि चांगलं शिजल्यानंतर हे बघा पूर्ण उकळ्या इकडून तिकडून फुटत आहे आणि चांगलं शिजत आहे हे. तर हे शिजत असताना आपल्याला चांगलं फिरवून घ्यायचं याला. हे बघा घट्ट आलेला याची. तर याच्यापेक्षा जास्त घट्ट येऊ शकत होता, पण मी जास्त काही करून घेतल्या नाही. तर त्या हे बघा बघा कसं काचेसारखं दिसत आहे असं उजेडात बघलं तर. आता हे जे आहे मिश्रण, तर आपण आता झाकून ठेवलं आहे. अजून झाकून ठेवायचं, उघडायचं, झाकून ठेवायचं, कारण का एका वेळेस हे शिजू द्यायचं नाही, कारण का खाली लागण्याची शक्यता खूप असते याचीवाली जळण्याची. तर त्यामुळे एकदम मंद आचेवरच याला आपल्याला 15 ते 20 मिनटं चांगलं शिजू द्यायचं आहे आणि शिजल्यानंतरच मग याच्या कुरड्या करायला घ्यायच्या आहे आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं मिश्रण.
आणि मग साच्यात भरून आपण याला कुरड्या करू. हे बघा साचा घेतलेला आहे. जी जाड शेव असते त्याची चकती लावायची याला, जाड शेवाची. आणि जाड शेवाची चकती लावल्यानंतर हे मिश्रण असं आपण साच्यात भरून घेऊ. तर आता हे चमच्याच्या साहाय्याने असं भरून घेत आहे मी. आणि ह्या कुरड्या पूर्ण अशा प्लॅस्टिकवर करायच्या नाही, तर मग तुम्ही ताटाला थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि ताटावर पिळून घ्यायच्या, जर ऊन असेल जास्त बाहेर तर. म्हणून ह्या कुरड्या आता बघा तुम्ही कशा पिळल्या जाते ते. हे मिश्रण थोडंसं गरमच होतं त्यावेळेस, ज्यावेळेस मी साच्यात भरलं त्यावेळेस. हे आता पूर्ण मिश्रण असं भरल्यानंतर आता हे मी पूर्ण आता हे असं कुरड्या पाडून घेणार आहे. बघा तुम्ही आता कुरड्या कशा होते ते. साचा थोडासा गरम असल्यामुळे मी आता याला कपड्याच्या साहाय्याने धरलेला आहे आणि अशा कुरड्या करून घ्यायच्या आपल्याला. हे बघा मिश्रण खूप गरम होतं, थोडंसं थंड होऊ द्या, नंतर करा तुम्ही. कारण का थंड झाल्यानंतर हे बघा उन्हात होतं त्यामुळे मग मी ताटामध्ये पिळून घेत आहे आता. ताटातल्याही बघू शकता तुम्ही, थोडासा तेलाचा हात घेतला आहे ताटाला. आणि ह्या पूर्ण अशा आपण कुरड्या आता छान पिळून घेणार आहोत. इथे छोट्या छोट्याच करा, कारण का कढईत खूप मोठ्या होतात त्या, म्हणून चांगल्या छोट्या छोट्याच पिळून घ्यायच्या आहे. हे बघा बघू शकता किती छान पडत आहे आणि छान शेव सारखं पडत आहे. अशाच पूर्ण कुरड्या आपण करून घेणार आहोत. आता दुसऱ्या वेळेस जेव्हा तुम्ही साचा भराल त्यावेळेस साच्याला थोडंसं पाण्याचा हात लावा, कारण का हे मिश्रण खूप चिकट असते आणि पडण्यासाठी थोडंसं वेळानं पडते. म्हणून आता साच्याला पाणी लावून घ्यायचं आणि आता हे मिश्रण टाकायचं नंतर दुसऱ्या बॅचला. हे बघा तुम्ही आता दुसऱ्या वेळेस जेव्हा मी हा साचा भरत आहे तेव्हा त्याला थोडंसं पाण्याचा हात लावलेला आहे. तेल नाही लावायचं, पाण्याचा हात घ्यायचा आणि साचा भरून घ्यायचा ह्या पूर्ण. हे बघा असं पूर्ण साचा भरून घेत आहे मी आता. आणि साचा भरल्यानंतर आपण आता ह्या कुरड्या अजून पूर्ण चांगल्या तऱ्हेनं साच्यामधून पाडून घेणार आहोत. हे बघा मिश्रण किती काचेसारखं दिसत आहे, तुम्ही बघा. आणि दिसत पण आहे तुम्हाला थंड झाल्यावर हे कसं मिश्रण अगदी काचेसारखे आलेले आहे आणि चमकत पण आहे. हे असं मिश्रण आता आपण पूर्ण भरून घ्यायचं यामध्ये. चम्मचच्या साहाय्याने वगैरे तुम्ही छोट्या चम्मचच्या साहाय्याने भरून घ्या, नसेल यानं हातानं भरता येत असेल तर. आणि हे आता पूर्ण असं भरल्यानंतर आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शालिनीज क्विक रेसिपीला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. काही कॉमेंट असेल तर ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. काही तुम्हाला शंका असेल तर विचारू शकता. हे बघा असे कुरडे आता आपण पूर्ण करून घेतले आहे आणि हे आपण कुरडे आता इथं आपण करून घेणार आहोत. बाहेर खूप ऊन असल्यामुळे मी घरात पहिले ताटात करून घेतल्या होत्या आणि आता राहिलेलं मिश्रण हे बाहेर करून घेत आहे. ह्या अशा कुरड्या पूर्ण आता आपण असं करून घेणार आहोत. आणि ह्या कुरड्या चांगल्या आपल्याला 5 ते 6 दिवस चांगल्या वाळू द्यायच्या आहे. आणि वाळल्यानंतर हे बघा 5 ते 6 दिवस चांगल्या कडक उन्हात वाळू द्यायच्या आहे. वाळल्यानंतर हे बघा कशा झाल्या आहे. आणि ह्या मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. तळल्यानंतर तुम्ही बघाल कशा होते त्या. कढई ठेवलेली आहे आणि कढईत तेल टाकायचं आणि तेल छान गरम होऊ द्यायचं आपल्याला. एकदम कडक तेल झाले पाहिजे आणि त्यामध्ये या कुरड्या टाकायच्या मग आपण. असं तेल टाकलेलं आहे आता आणि तेल चांगलं गरम झालं की आपण कुरडी तळून घेऊ आणि तळून दाखवणार आहे तुम्हाला मी कशी झाली ते. हे बघा आता तेल गरम झालं आहे. आता हे कुरडी आपण टाकून बघू यामध्ये. हे बघा कुरडी किती छान फुगलेली आहे आणि छान झाली पण आहे. पूर्ण याचे लेयर्स उमटलेले आहे. अशी कुरड्या तुम्ही करून बघा. हे बघा पूर्ण कुरड्या अशा करून तळून बघायच्या
आणि ह्या कुरड्या आंब्याच्या रसासोबत किंवा आमरसासोबत तुम्ही खाऊ शकता. आणि पन्ह वगैरे असेल त्याच्यासोबत पण खाऊ शकता तुम्ही. आणि जेवणासोबत पण खाऊ शकता. आणि अक्षय तृतीयेला याचा खूप मान आहे, तर त्यामुळे ह्या तर करावंच लागते. तर त्याच निमित्तानं मी तुम्हाला हा व्हिडिओ करून दाखवलेला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि अशाच कुरड्या करून बघा. आणि सोपी रेसिपी आहे, काही जास्त कोणाला जमत नाही, पण मी ह्या कुरड्या मी पहिल्याच वेळेस करून बघितल्या. आता ह्या ज्या साचेच्या आहे त्या पातळ कुरड्या केल्या होत्या, पण साच्याच्या केल्या नव्हत्या. तर ह्या पहिल्याच वेळेस मी करून दाखवल्या आहे तुम्हाला. तर तुम्ही बघू शकता ह्या, आणि तुम्ही पण करून बघा. सोपे आहे, काही जास्त कठीण काम नाही आहे. आणि करून बघा ह्या. धन्यवाद.